त्यांची जिद्द आणि चिकाटी आज आपलं तुम्हाला इथे दिसतंय. 2 ठिकाणी या वर्षी अमरावती गेल्या वर्षी म्हणजे सलग 3 वर्षी वेटिंग आहे. पण शेवटी त्यांनी झेंडा लावला. झेंडा असा लावला की महाराष्ट्र टॉप केलं दोन्हीकडे. लक्षात आपल्याला टॉप करू नका पण भरती व्हा. मला एवढं सांगायचं तुम्हाला की कोणतीही पोस्ट असू द्या किंवा कोणतंही क्षेत्र असू द्या, जर आपण प्रामाणिकपणे केलं ना, प्रामाणिकपणे कष्ट केलं तर यशस्वी आपण होतोच. मी दररोज तुम्हाला स्पीच देतोय पण आज मॅडमचा तुम्हाला अनुभव थोडासा शेअर करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शब्दात थोडस पोरांना मोटिवेशन करावं किंवा त्या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती सांगावी. मी अश्विनी अरुणराव कोंडाळे. मी 2019ला कोरोनाच्या 1-2 महिने आधी मी भरती क्षेत्रामध्ये आले. सरांकडे मला आठवते मी पहिल्यांदा सरांनी टाइम काढायचा होता. मी 800 कम्प्लीट सुद्धा केलं नाही. टाइम तर दूरच राहील. आणि 15-20 दिवस 1 महिन्याच्या नंतर टाइम काढला तर माझा पहिला टाइम होता 4 मिनिट 25 सेकंद. त्याच्यावरनं मी 3:20 वर आले. आपल्याला ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे की मी हे करू शकते, माझा कॉन्फिडन्स होता माझ्या लेखीवर. आणि अजूनही माझ्यापेक्षा चांगले इथं बसलेले आहेत. मला अजूनही रनिंग एवढी जास्त येत नाही. आणि सरांचं एक सांगायचं म्हणजे माझा 3 मीटर पण गोळा जात नव्हता स्टार्टिंग. मी 50 थ्रो करायचे, सर मला 50 वेळेस म्हणजे तिकडनं टाकायचे, पण म्हणले नाही मॅडम बस करा. मला सगळं आठवतं. माझ्या मागनं मुली यायच्या, माझ्या समोर पळायच्या. कितीतरी वेळेस मी रडले ग्राउंडवर की माझ्याने होत नाही किंवा माझ्याने कव्हर होत नाही म्हणून, पण खचून जायचं नाही. आता मी सांगते, मी लेखीला टॉप होते. 120 पैकी 106 मार्क होते निगेटिव्ह मार्क. आणि एक्सरसाइजचं ग्राउंड थोडं सोपं असतं सर. माझं नशीब की 10 वर्षानंतर भरती निघाली बरोबर त्याच टायमिंगला आणि मी भरती झाले. या पण वेळेस गायत्रीला माहितीये अमरावती ग्रामीणला पण माझं चालकला होतं 106. 34 मार्काची लीड माझी इथंच होती. त्यामुळं मला 30-35 मार्क पडले तरी मला कॉन्फिडन्स होता की मी शेवटचं तरी माझं नाव असणार. फर्स्टला. आता लिस्ट सर्च केली तर लेखीला 1च नंबर, ऑल लिस्टला 12 नंबर काय तर मुलांमध्ये पूर्ण. मुलगी म्हणलं तर मी पहिलीच. आणि ग्राउंड आपलं खूप चांगलं असल्यामुळं ईडब्ल्यूएसला पहिलं नाव आहे माझं. हे पा, पहिला असो शेवटचं नाव असो, आपल्याला काढायची पोस्ट. पहिल्यालाही तेवढीच पेमेंट मिळणार आहे, शेवटच्यालाही तेवढीच पेमेंट मिळणार आहे. अभ्यासाबद्दल सांगा मॅडम. अभ्यास असा करायचा, मुलं काय करतात फक्त जीके जीएस येतं किती 25 मार्क, पण बाकीचं 75 मार्क गणित बुद्धिमत्ता मराठी. या 75 मार्कावर एवढं फोकस करायचा की कॉन्फिडन्सने माणूस म्हणजे पेपर कसाही 70+ मला 75 पैकी आलेच पाहिजे एवढा कॉन्फिडन्स. आणि मला तर वाटतं जीएस पेक्षाही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ह्याच्यावर जास्त भर दिला. कारण जीएसचा एवढा मोठा अभ्यास आहे, कितीही करा कमीच पडतो. त्यासाठी ह्या 3 मधला 75 पैकी 70 मार्क आलेच पाहिजे पेपर कसाही. मला मुंबईला सुद्धा 89 मार्क होते सर मागच्या वर्षीला. पहिला पेपर माझा तुम्हाला माहितीये पिंपरी चिंचवडचा पहिला पेपर माझा, मला 86 मार्क पिंपरीला. फक्त एवढंच की एक नियोजन करायचं, कुठलंही पुस्तक घ्यायचं, पॅराग्राफला पॅराग्राफ वाचायचं आणि शक्यतो प्रिव्हियस क्वेश्चन एक 70 ते 80 क्वेश्चन, फक्त एक 10-20 प्रश्न जे असतात ते करंट अफेअर आणि बाकी हेच जास्त म्हणजे वेगळे आलेले असतात. नाही तर प्रत्येक वेळेस तेच प्रश्न तुम्ही आताही बघू शकता पण करताय तेच असतं. त्यामुळं माइंड शांत ठेवा. सगळ्यात मोठी ज्यावेळेस आपण पेपरला बसता तिकडं आपल्याला सगळे येतं. आता जर इथं विचारलं तर तेच प्रश्न येतात, पण तेच आपण पेपरला जाऊन चुकलो. स्वतःवर कॉन्फिडन्स
की मी हे करू. आणि हे जर आपण माइंडमध्ये ठेवलं तर आपल्याला कोणच हारू शकत नाही. गायत्रीला माहिती मी ह्यांच्यासोबत ग्राउंड करायचे, ह्या रोज पळायच्या, 8 दिवसानंतर टायमिंग काढायचा. माझा गुडघा दुखते, मला आता सुद्धा लिगामेंट इंजुरी असेल. डॉक्टरने सांगितलं होतं मला 4 महिने रनिंग करायचे नाही, पूर्णपणे आराम करायचा. ग्राउंड आहे ना, आराम करून कसं चालायचं, नाहीतर ऑपरेशन करा. आणि ऑपरेशन केल्याच्या नंतरही 4 महिने तुम्हाला चालायचं. आणि हे इंजुरी झाली नितीन माळी सर. एकच सांगायचं आहे की मॅडमचा अभ्यास चांगला आहे. तुम्हाला जर माझी एक विनंती, तुम्हाला अभ्यासाबद्दल 100% विचारा, 100% तुम्हाला असेल. त्यामुळे आपल्याला म्हणजे सारखं आपल्याला तर काय मिळणार आहे, पण आपण जर त्यांना बोलला तर येणार आहेत. पण एकदा त्यांच्या कार्यात गुंतल्या तर त्यानंतर आपल्याला सारखं बोलता येणार नाही. त्यामुळे त्याचा वेळ अमूल्य आहे आपल्यासाठी. तुम्हाला जर काय अडचण असेल, अभ्यासात काही अडचण असेल, माझा अभ्यास होत नाही, माझं लक्षात राहत नाही, किंवा काय कुठली मेथड वापरली पाहिजे, तर तुम्हाला एकदम साध्या भाषेत मॅडम सांगतील. तुम्हाला एक विनंती की तुम्ही विचारावं, लाजू नका. आपल्यातल्याच आहेत ते, कुठल्या बाहेरच्या नाहीत. त्यामुळे मी समोर बसून असं ऐकत होते मॅडम. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही मॅडमचा एकदम फ्री स्वभाव आहे. तुम्ही तिथं बसला तर मी इथं आहे, मी खूप काहीतरी मोठं वेगळं केलं अशातला काहीच भाग नाही. माझ्यापेक्षा इथं हुशार बसलेले आहे. मॅडम तुमची शेवटी स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस नवीन अभ्यास सुरू करतो त्यातलं आपल्याला काही नव्हतं. आता तुम्ही सगळ्यांनी लेक्चर लावलेले आहे, जेवढं सरांनी शिकवलं मी तेवढं केलं. सेकंड, मी माझा अख्खा कोरोना 2 वर्षाचा एक तर दिवसभर घरात सगळे, मी रात्री 10ला बसायचे, सकाळी 6ला उठायचे आणि दिवसभर झोपायचे. अख्खा कोरोना गेला माझा. रात्री 10ला बसलं, सकाळी 6 वाजेपर्यंत लागलं. मला झोप आली, लेक्चर लावायचं, हेडफोन घालायचं. एकदा झोप गेली तर परत रात्रभर झोप गेली. आणि शॉर्ट नोट्स काढायचे. शॉर्ट नोट्स गणित बुद्धिमत्तेसाठी प्रत्येक क्वेश्चन सोडवत बसायचं नाही, फक्त ट्रिक बघायची. एक बुद्धिमत्तेमध्ये 7 ते 8 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता समजा अक्षर मालिका आहे, त्याच्यावर एक 7 ते 8 नियम असतात. त्या नियमाच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. मग प्रत्येक क्वेश्चन सोडवायचाच असं नाही, फक्त नियम पाठ करायचे. कुठलाही प्रश्न द्या, मग सोडता आलं पाहिजे. गणिताला सुद्धा काळकांबेग असो, रेल्वेची गणित असो, एकदा ट्रिक शोधली, ट्रिकच ते मला सर अजूनही 14च्या वर पाडे येत नाही. पण मी गणित म्हणजे छोट्यातल्या छोट्या संख्येनं भाग घालवायचं सोडून द्यायचं. असं नाही की तुम्हाला पाडे आलेच पाहिजे, वर्ग आलेच पाहिजे, घन आलेच पाहिजे. नुसतं नवीन पोरं करतात घन 30 पर्यंत, वर्ग 30च्या वर नाही. एक तर येत नाहीत आणि आलाच 29चा वर्ग विचारला नका करून सोडवा ना, तिथं पाठ करायची गरज काय करायचं, काहीच गरज नाही. फक्त थोडीशी ट्रिक लावायची आपली आणि लवकरात लवकर. आता आपण हेच करतो, मला गणित सुटतात, आपण घरी सोडवतो. एक गणित सोडवायला 2 मिनिटं आणि 5 मिनिटं, आणि मला गणित सुटतं. पण हे पेपरला काहीच कामाचं नाही. तुम्ही जेवढा लवकर गणित सोडवसाल आणि ऍक्युरेट. सर माझी ऍक्युरन्सी एवढी होती, मी 111 प्रश्न सोडवले होते. माझे 1.5 तास वेळ, 120 प्रश्न आणि 90 मिनिट वेळ. निगेटिव्ह मार्किंग 111 सोडवले मी, 107 बरोबर. माझं सगळं स्ट्रगल सरांनी बघितलं. मला माहिती आहे. आता सुरुवातच येथून माझ्यापासून झाली त्यांची. आणि सुरुवात बी छान केली तेव्हा, पण त्यांनी नशिबात साथ दिली नाही. शेवटी मी काय मुंबईला मी वेटिंगला आहे. मागच्या वर्षी पण 119चं मला 119 होतं, 120चं लागलं. पहिल्यांदा 126 लागले, पण वेटिंगचे उचलून 120 वर गेलं. 119 1-2 मार्काचा फरक. ते म्हणतात ना 99% आपली मेहनत आणि 1% नशीब. 1% 80 मार्क सर सगळ्यांना कळते, पण खरंच लागतो कुठं. 80च्या वर तुम्ही ज्यावेळेस मार्क म्हणजे अपेक्षा करता की 85, 87, 90, आज 80 पर्यंत मार्क पडायला तुम्ही जेवढा अभ्यास केलाय तेवढा अभ्यास तुम्हाला तिथून पुढे 1-1 मार्क वाढवून सर